नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये। जसं की माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे घरातलं ऑफिस मनातलं गाव। तर ह्या अशा नवीन आणि युनिक चॅनलमध्ये तुमचं मी सहर्ष स्वागत करत आहे। तर मी माझं यूट्यूब चॅनलचं नाव चेंज केलेलं आहे। तर हे युनिक नाव ठेवलेलं आहे घरातलं ऑफिस मनातलं गाव। तर हे थोडंसं लॉंग झालेलं आहे, पण काय हरकत नाही। तर मी चेंज केलेलं आहे। तर माझं हे युनिक नाव कसं वाटतं तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे। आणि कशामुळे चेंज केले तर मी सांगते ते थोडक्यात तुम्हाला। तर जसं की माझं आधीचं चॅनल होतं यूट्यूब आणि बरंच काही। तर जेव्हा यूट्यूबला वगैरे मी माझं चॅनल वगैरे सर्च वगैरे करायची, तर ते चॅनल म्हणजे यूट्यूबला वगैरे वेगळे मोठे यूट्यूबर वगैरे राहायचे, तर त्यांचे चॅनल सर्चिंगमध्ये येत होते। तर माझं चॅनल दिसत नव्हतं, त्याच्यामुळं मी यूट्यूबचं माझ्या चॅनलचं नाव चेंज केलेलं आहे। आणि आता हे नवीन आणि असं युनिक नाव म्हणजे ठेवलेलं आहे। तर ते तुम्हाला कसं वाटतं तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे। आणि कशामुळे चेंज केलं तर ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे। जे कोणी नवीन यूट्यूबर वगैरे असतील किंवा जे कोणी नवीन चॅनल ओपन वगैरे करणारे असतील, किंवा ज्यांचं चॅनल सर्चिंगमध्ये वगैरे येत नसेल, तर त्यांच्यासाठी मी थोडक्यात तुम्हाला तोंडी माहिती सांगेल। प्रॅक्टिकलमध्ये तर नाही सांगणार, पण तुम्हाला थोडक्यात माहिती सांगेल। तर आपल्याला एखादं चॅनलचं नाव ठेवायचं असेल, किंवा कंटेंट वगैरे एखादा शोधायचा असेल किंवा काही असं, तर आपण चॅनल कशा संदर्भात बनवतो। एखाद्याला चॅनल असं बनवायचं असेल, मोटिवेशनल बनवायचे असेल, किंवा कुकिंगच्या संदर्भात बनवायचं असेल, किंवा लाईफस्टाईलच्या संदर्भात बनवायचं असेल वगैरे, तर कसं यूट्यूबला वगैरे जे आपण नावं टाकतो ना, तर ते तसे चॅनल भरपूर असतात। त्याच्यामुळे आपलं चॅनल यूट्यूबच्या सर्चमध्ये जास्त वरती येत नाही। तर त्याच्यामुळे असं युनिक नाव आपल्याला पाहिजे असेल, तर ते कसं शोधायचं किंवा कुठे शोधायचं तर मी ते तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। जसं की आपल्या मोबाईलमध्ये क्रोम नावाचं ॲप असतं। क्रोम तर हे सगळ्यांच्या मोबाईलमध्ये असतं। तिथं क्रोमवर जायचं आहे, आणि क्रोमवर गेल्यानंतर तिथं ChatGPT म्हणून टाईप करायचं आहे, आणि तिथं ChatGPTची पहिलीच लिंक येईल, त्याला टिक करायचं आहे। तर त्याला टिक केली ना, तर तिथे साईनअप वगैरे येईल। तर ते साईनअप वगैरे न करता तुम्हाला डायरेक्ट तिथं विचारायचं आहे, तुम्हाला एखादा मोटिवेशनल चॅनल बनवायचं आहे, किंवा तुम्हाला कुकिंगच्या संदर्भात बनवायचं आहे, किंवा लाईफस्टाईलच्या संदर्भात बनवायचं आहे। तर तिथं आपल्याला टाकायचं आहे की मला असं चॅनल बनवायचं आहे, किंवा मला मोटिवेशनल व्हिडिओ बनवायचे आहे, किंवा कुकिंगचे व्हिडिओ बनवायचे आहे। तर आता मी तुम्हाला माझं उदाहरण देईल। आता मी ChatGPT ओपन केलेलं आहे। तर मला आता माझी घरातली कामं पण मला दाखवायची, वर्क फ्रॉम होम पण दाखवायचं आहे, आणि नाशिकचा पण उल्लेख करायचा आहे, गावाकडचा उल्लेख वगैरे करायचा आहे। तर मी तिथं असं टाकणार आहे, नाशिकची दीपाली, वर्क फ्रॉम होम, गावाकडचं कल्चर, यूट्यूबची माहिती, परत घरातली कामं असं टाकेल, आणि त्यांना सांगेल की माझं चॅनलचं नाव सजेस्ट करा। तिथं ChatGPTला असं काही नाही, ChatGPTमध्ये असं आपलं काही नाही का मराठीमध्येच मराठी आपण तिथं तिन्ही लँग्वेज कोणतीही लँग्वेज वापरू शकतो। मराठी पण वापरू शकतो, शुद्ध मराठी वापरू शकतो, इंग्लिश वापरू शकतो, हिंदी वापरू शकतो, ऑल टाईपच्या लँग्वेज आपण तिथं वापरू शकतो। आणि ते ऑल टाईपमध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड वगैरे करत असतात। तर एखादा कंटेंट वगैरे शोधायचा असेल आपल्याला, आपण आज हा व्हिडिओ बनवलेला आहे, पण त्याला कंटेंट वगैरे कोणता द्यायचा आहे, तर ते पण आपण त्याच्या संदर्भात शोधू शकतो। ते आपल्याला लगेच माहिती त्यांची प्रोव्हाइड वगैरे करतं। तर असं मी थोडक्यात तुम्हाला तोंडी माहिती सांगितलेली आहे। प्रॅक्टिकलमध्ये तर नाही, मी एखादा प्रॅक्टिकल वगैरे व्हिडिओ वगैरे बनवेल ना, तर त्याच्यात कसं शोधायचं, कसं टाकायचं वगैरे, तर प्रॅक्टिकल वगैरे व्हिडिओ मी बनवेलच, लवकरात लवकर बनवून तुम्हाला मी सांगेलच। जेव्हा बनवेल तेव्हा मी सांगेल, आणि ते तुम्हाला दाखवेल कधीतरी। आज तर मला वेळ भेटला नाही, त्याच्यामुळे मी आज बनवला नाही प्रॅक्टिकल व्हिडिओ वगैरे। असं मी तुम्हाला तोंडीच माहिती सांगते। तर असं आहे, त्याच्यामुळे मला वेळ पण नाही भेटला। आज एडिटिंग करायला जास्त वेळ झाला, एडिटिंग करायलाच मला 11 वाजून गेले होते, आणि त्याच्यात घरातले कामं वगैरे सगळे होते माझं करायचं। त्याच्यामुळं मग मला जेवण करायला तर 2 वाजले।
त्याच्यानंतर माझं यूट्यूब चॅनलचं नाव सर्च वगैरे बनवत बसलेली होती, तर ते कोणतं ठेवायचं वगैरे, कसं ठेवायचं वगैरे, तर ते मला कळत नव्हतं. तर त्याचा मी थोडासा अभ्यास करत होती. आणि जे कोणी नवीन यूट्यूबर वगैरे असतील किंवा ज्यांना कोणाला नवीन चॅनल ओपन वगैरे करायचं असेल, तर त्यांनी मला कमेंटमध्ये विचारलं की मला असं असं चॅनल बनवायचं आहे, तर कसं इथं काय टायटल देऊ किंवा चॅनलला नाव कोणतं देऊ. तर ते मी नक्कीच तुम्हाला म्हणजे माझा जेवढा अभ्यास आहे तर ते नक्कीच मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगेन. आणि जर कोणाला म्हणजे माहिती वगैरे पाहिजे असेल तर कमेंटमध्ये मला तुम्ही विचारा. मी एखादा व्हिडिओ वगैरे म्हणजे तुम्हाला जे बी लागेल त्याचा मी लगेच तुम्हाला व्हिडिओ वगैरे घेऊन येईल. माझा अभ्यास वगैरे तसा नाहीपेक्षा बरा झालेला आहे यूट्यूबच्या संदर्भात. तसं तर मला चॅनल ओपन करून जास्त दिवस नाही झालेले आहे, पण नाहीपेक्षा यूट्यूबचा अभ्यास मला नाहीपेक्षा बरा झालेला आहे. चॅनल कसं बनवायचं, त्याला लोगो कसा द्यायचा, टायटल कसं बनवायचं, थंबनेल कसं बनवायचं, एडिटिंग कशी करायची, कंटेंट कसा तयार करायचा किंवा कोणत्या टायमिंगला व्हिडिओ अपलोड करायचं वगैरे, याचा नाहीपेक्षा मला बरा अभ्यास झालेला आहे. तर जे कोणी नवीन यूट्यूबर वगैरे असतील ना, तर ते मला विचारू शकता. आणि कोणाला काही प्रॉब्लेम असो मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा, किंवा मी तुम्हाला म्हणजे मला शक्य असेल तर कमेंटमध्ये मी तुम्हाला रिप्लाय करेन. आणि नाहीतर मी म्हणजे डायरेक्ट व्हिडिओज तुम्हाला घेऊन येईल. आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल किंवा माझ्याकडून काही सजेशन वगैरे असतील किंवा तुम्हाला मला काही सजेस्ट वगैरे करायचं असेल तर ते पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर आत्तासाठी तर एवढंच आहे. आणि अजून एक मला तुम्हाला सांगायचं होतं की आता मला थोडंसं एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती. तसं तर माझे चॅनल ओपन करून जास्त दिवस नाही झालेले आहे, पण मी जसं माझा एक अनुभव सांगते. जसं मी रोज व्हिडिओ वगैरे एकच टायमिंगला टाकते ना, तर माझं चॅनल एवढे 8 दिवसामध्ये लगेच ग्रो व्हायला लागलेलं आहे. मला खूप म्हणजे भारी वाटते, मस्त वाटते आणि मस्त म्हणजे असं छान वाटलं की लगेच म्हणजे 8च दिवसात माझं चॅनल लगेच ग्रो व्हायला लागलेलं आहे. रोज व्हिडिओ टाकते, एकाच टायमिंगला टाकते आणि काहीतरी हटके असतं बोलण्यामध्ये. माझ्या बोलण्यातून काहीतरी तुम्हाला थोडंसं हटके जाणवत असेल किंवा म्हणजे काही चुकत बी असेल. तसं तर थोडंसं मी गावाकडची लँग्वेज बोलते, माझं प्रॉपर मराठी लँग्वेज नाही, पण तरी पण मग बोलते मी. आणि कसं आपल्या बोलण्यामध्ये हटकेपणा वगैरे राहिलं, काहीतरी नवीन आणि युनिक चॅनलमध्ये राहिलं ना, तर आपलं चॅनल लगेच ग्रो होतं. तर मला हा मस्त अनुभव आलेला आहे. तसं तर मला भारी वाटतं. भले सबस्क्रायबर वगैरे नाही वाढत आहे, तरी म्हणजे कालच्या काल माझे 5-6 सबस्क्रायबर वगैरे वाढले. आणि व्ह्यूज तर मला भरपूर म्हणजे असं नाहीपेक्षा बरे यायला लागले 8 दिवसाच्या मानाने. छान वाटते मला, एकदम छान वाटते. तर असंच म्हणजे माझी प्रगती होती आहे. तर त्या प्रगतीला तुम्ही साक्षीदार आहेत सगळे. तुम्ही माझं चॅनल बघता म्हणून मी तुम्हालाही म्हणजे सर्वात अगोदर तर तुम्हाला हे करेल माझ्याकडून. म्हणजे काय म्हणतात आता मला ते नाव सुचत नाही, पण तुम्ही माझ्या चॅनलचे साक्षीदार आहात. तुम्ही माझं चॅनल बघतायत म्हणून माझी प्रगती होती. तर सगळ्यात अगोदर तर मी तुमचा आभार मानेल. आणि असं काहीसं आत्ता चालू आहे. तर चॅनल ओपन करून तर मला खूप भारी वाटलं, आनंद पण झाला. माझे व्ह्यूज पण वाढायला लागलेले आहेत. तर असं काहीसं चालू आहे. आणि जे बी कोणाला नवीन चॅनल वगैरे ओपन करायचं असेल किंवा काही इन्फॉर्मेशन वगैरे लागत असेल किंवा कोणाला चॅनलच्या संदर्भात काही अडचण असेल, तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि म्हणजे मला शक्य असेल तर मी तुम्हाला कमेंटमध्ये रिप्लाय देईल, नाहीतर व्हिडिओ घेऊन येईल. तर आत्तासाठी तर एवढंच आहे. तर आत्ता मी ते व्हिडिओचा एंड करणार आहे. तर त्याच्या अगोदर मी नक्कीच सांगेन की माझे ब्लॉग वगैरे तुम्हाला कसे वाटतात, कसं नाही, तर ते मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. प्रत्येक व्हिडिओला कमेंट बॉक्समध्ये विचारायचं आहे. कसं म्हणजे काही तुमचे सजेशन वगैरे असतील तर तुम्ही मला द्यायचे आहेत. आणि माझ्याकडून काही तुम्हाला सजेशन वगैरे पाहिजे असेल तर मी नक्कीच तुम्हाला सांगेन की दीदी, ताई, तुम्ही जे बी म्हणाल ते
दीदी म्हणा, ताई म्हणा, की दीदी किंवा माझं नाव जे कोणी माझ्यापेक्षा मोठे असतील तर ते मला नावाने बोलले तरी मला काही हरकत नाही. दीपाली बोलले तरी काही हरकत नाही, की दीपाली असा असा व्हिडिओ बनव किंवा मला अशी आम्हाला काय अशी माहिती लागते तर मला प्लीज सांग, गाईड कर. तर ती मी नक्कीच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन. आणि काहीही असो, मी तुमच्यासाठी आहे आणि तुम्ही माझ्यासाठी आहे. तर हे बोलायला पण मला खूप आनंद होत आहे आणि खूप भारी वाटते. मी व्हिडिओच्या माध्यमातून कामाच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर येते बोलते, तर मला त्याचा एक वेगळाच आनंद होतो आहे. असं वाटतं आहे की माझी नवीन यूट्यूब फॅमिली तयार झालेली आहे. तर मला म्हणजे माझी ऑलरेडी घरातली फॅमिली तर आहेच, पण तुम्ही एक मला नवीन फॅमिली मिळालेली आहे. तुम्ही माझं चॅनल बघता म्हणून मला नवीन एक फॅमिली भेटलेली आहे. मी तुमच्याबरोबर काही गोष्टी माझ्या शेअर करू शकते, तुमच्या काही गोष्टी मी ऐकू शकते वगैरे. तर मला इतका आनंद झालेला आहे, इतकं भारी वाटतं आहे. तर इथे मी आत्तासाठी तर एवढंच होतं. तर इथे मी व्हिडिओचा एंड करणार आहे. तर त्याच्या अगोदर मी नक्कीच सांगेल की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचा एंड करते. तर काळजी घ्या सगळ्यांनी. टेक केअर सगळ्यांना.